नमस्कार मित्रांनो. तर आज आपण MMRDA या एक्झामसाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवत आहोत. MMRDA विषयी आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. त्यामध्ये MMRDA नेमकं काय आहे, कोणते कोणते ऑफिशियल्स काम करतात त्यावरती वेबसाईटवरून मी पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, काही मी प्रश्न पण काढलेले आहेत. तर यावरती तुम्हाला टेक्निकलमध्ये जनरल नॉलेज असा MMRDAच्या एक्झाममध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे टेक्निकलच्या सिलेबसमध्ये. तर कदाचित टेक्निकलमध्येच तुम्हाला MMRDAचे प्रोजेक्ट किंवा ऑफिशियल्स किंवा MMRDA काय नेमकं करतं काम, तर यावरती प्रश्न पडू शकतात. 2, 3, 4 असे पडू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला जो GSमध्ये 10 प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत, 10 मार्काचे, तर ते पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी यावरती पडणार आहेत. तर तुम्ही ते आपल्या चॅनलवरून बघू शकता. जिओग्राफीचे 2, हिस्ट्रीचे 2 आणि पॉलिटीचे 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आता यामध्ये इनपुट आउटपुट रेशो खूप योग्य आहे, कारण की एवढेच बघून तुम्ही म्हणजे 3 आणि 2 5 आणि 2 7 तासामध्ये 7 आवरमध्ये तुम्हाला 10 मार्काची तयारी होऊन जाईल. 7 तरी मिनिमम तुमचे प्रश्न येतील. बऱ्याच मुलांना PMCला खूप फायदा झालेला आहे, तुम्ही बघून घ्या. मला खूप मुलांचे मेसेज आलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया. आता MMRDA म्हणजे काय हे खूप महत्त्वाचं आहे. नेमकं काय आहे, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता विषय काय होता, जेव्हा मुंबई शहराचा विकासाचा विषय आला त्यावेळेस अशी गोष्ट आली की मुंबई हे खूप मोठं महानगर आहे आणि या महानगराचा म्हणजे हा मुंबई आहे, मेन मुंबई. आणि बराच असा विचार करण्यात आला की हे शहर खूप वाढते. मग वाढते तर वाढलं खूप वाढलं आणि असं एक इथपर्यंत वाढलं. असं वाढल्याच्यानंतर मग एक काळानंतर असा विचार आला की हे मुंबई आहे आणि हे वाढलेलं शहर आहे, जे नवी मुंबई म्हणता येईल त्याला, किंवा काय म्हणता येईल याला, कळत नव्हतं त्यावेळेस. मग त्यांनी याला नाव दिलं मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हे आहे मेन सिटी आणि हे आहे उपनगर. मग अजून लक्षात आलं की अरे, या मुंबई उपनगराच्या पण बाहेर सिटी वाढतच आहे, काही ना काही वाढतच आहे, थोडे थोडे. मग त्यामध्ये काय आलं, शेजारची जे रायगड आहे, खाली रायगड आहे, रायगडमधला काही भाग आहे. वरती जर विचार केला साईडला, तर ठाणेमधील काही भाग आहे, काही भाग आहे तो पालघरमधील आहे, पालघर. तर मग यावरती विचार आला की हा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये पण हा म्हणजे एक्सपांड होत आहे सिटी. तर आपल्याला या सर्वांच्या हिशोबाने एक कोणती तरी ऑथॉरिटी पाहिजे, जी की या सर्वांच्या हिशोबाने व्यवस्थितरित्या सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर असेल किंवा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तत्पर असेल. मग या विचाराने मुंबई महानगर प्रदेश रिजन नाव दिलं. रिजन विकास म्हणजे डेव्हलपमेंट प्राधिकरण ऑथॉरिटी स्थापन केली आणि त्यावरती हे सगळे प्रोजेक्ट त्यांच्या अंतर्गत आणले. त्यामध्ये मग रायगड असू दे, ठाणे असू दे किंवा पालघर असू दे, या सर्व डिस्ट्रिक्टमधील जो एरिया मुंबईशी कनेक्टेड आहे तो सर्व यामध्ये आलेला आहे. मग या अंतर्गत खूप सारे प्रोजेक्ट वगैरे असतात, ते आता बघू आपण. आता स्थापना कधीची आहे MMRDAची, तर 26 जानेवारी 1975ला स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे, तर BKC मुंबई, वांद्रे कुर्ला मुंबई, ज्याला बांद्रा, BKCला बांद्रा पण म्हणतात. BKC मुंबई या ठिकाणी काय आहे, हेडक्वार्टर आहे MMRDAचे. सर यावरती प्रश्न पडू शकतो, सरळ सोपा. यावरती पण ह्या गोष्टी पाठ करा. 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन होता, त्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे. 1975 इंदिरा गांधीचा काळ होता त्यावेळेस. कार्यक्षेत्र काय आहे, आता हे बघा, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, पालघर आहे आणि रायगड आहे. किती जिल्हे, 5 जिल्हे आहेत टोटल. या जिल्ह्यामधील काही भाग मी तुम्हाला काय म्हटलं, रायगडमधील काही भाग, पालघरमधील काही भाग आणि ठाण्यामधील काही भाग मिळून मुंबई महानगर प्रदेश, ज्याला काय म्हणतो आपण, मुंबई महानगर प्रदेश, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन असं म्हणतो आपण. चला आता नेक्स्ट बघू. आता MMRDAचा उद्देश काय होता, मुख्य उद्देश, ते पण बघणं गरजेचं आहे.
तर MMRDAची निर्मिती केवळ रस्ते बांधण्यासाठी झालेली नाही, तर तिचे व्यापक उद्देश आहेत. ते काय काय आहेत ते बघू आपण. एक म्हणजे काय, प्लॅनिंग करणे, नियोजन करायचं आहे त्यांना पूर्णपणे. काय, मुंबईतील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आजूबाजूच्या शहरांचा विकास करणे. मी तुम्हाला सांगितलं ही मुंबई आहे, हे उपनगर आहे, आणि तरी पण अजून काय होती आहे, सिटी वाढतच आहे. मग यांचा विकास कसा करायचा, तर मग त्यासाठी काहीतरी ऑथॉरिटी पाहिजे होती, मग ती आपण स्थापन केलेली आहे. दुसरं काय, पायाभूत सुविधा, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो आपण. मग मेट्रो, उड्डाणपूल, मोनोरेल, हायवे यांचे जाळे विकसित करणे. हे सर्व काय येतं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. आहे उड्डाणपूल, मोनोरेल, याला पायाभूत सुविधा म्हणतात. हे सर्व कशात येतं, पायाभूत सुविधेमध्ये येतं. तर याचं जाळे विणणे, म्हणजे आता सध्या मेट्रो पण आपण MMRD आता बघणार आहोत प्रोजेक्टमध्ये, आपण ते बघू. नंतर कोऑर्डिनेशन, समन्वय, एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं होतं. कसं होतं, या ठिकाणी 6 महानगरपालिका आहेत, मग ते प्रत्येक महानगरपालिकेचं कोऑर्डिनेशन राहत नाही. त्या ठिकाणी रेल्वेचं स्वतःचं अस्तित्व आहे, मग रेल्वेचं महानगरपालिकेसोबत, महानगरपालिकेचं राज्य सरकारसोबत, हे सर्व कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी MMRDA इम्पॉर्टंट ठरलेली आहे. हे त्याचं कामच आहे, कोऑर्डिनेशन. दुसरी गोष्ट, गुंतवणूक, हे खूप महत्त्वाचं आहे. नवीन व्यावसायिक केंद्रे, उदाहरणार्थ BKC, विकसित करून आर्थिक गुंतवणूक वाढवणे. गुंतवणूक वाढवण्याचं पण काम MMRDAने केलेलं आहे. आता आपण MMRDA याविषयी बघितलेलं आहे. आता आपण बघू MMR म्हणजे मुंबई महानगर प्रदेश, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, याविषयी आपण आता बघू. आता MMRDAचे अधिकार क्षेत्र कशामध्ये आहे, सुमारे 6328 चौरस किलोमीटर यामध्ये आहे, या क्षेत्रफळात पसरलेलं आहे. म्हणजे एवढ्या एरियामध्ये ही अशी बॉर्डर आखून दिलेली आहे, यामध्ये तुमचं काही असेल ते अधिकार चालतील. मग यात खालील घटकांचा समावेश होतो. मग आता यामध्ये काय काय येतं ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये येतं 9 महानगरपालिका. हे खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात, किती महानगरपालिका येतात. बऱ्याच ठिकाणी 8 महानगरपालिका वगैरे सांगितलेलं आहे, पण नाही, 9 महानगरपालिका आहेत. त्यामध्ये पनवेल पण आहे, आणि दुसरी गोष्ट वसई विरार पण आहे, हे लक्षात ठेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण हे तुम्हाला येऊन जाईल, पण यामध्ये जर पनवेल आणि वसई विरार यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. तर किती, 9 महानगरपालिका लक्षात ठेवा, आणि 9 नगरपालिका पण लक्षात ठेवा. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग यांचे नाव विचारणार नाहीत, आणि या पण महानगरपालिकांचे विचारणार नाहीत, पण कदाचित पनवेल आणि वसई विरार या मुंबई महानगर प्रदेश रिजनमध्ये येत नाहीत असा वगैरे प्रश्न पडू शकतो. त्या कंडिशनला तुम्हाला माहीत पाहिजे की येतात, कन्फर्म येतात. आता हे झालं 9 महानगरपालिका, 9 नगरपालिका, आणि 1000+ गावे. तर या 1000हून अधिक गावांचा समावेश होतो. असाही प्रश्न पडू शकतो की मुंबई महानगर प्रदेशांतर्गत एकही गावाचा समावेश होत नाही. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही म्हणायचं की नाही, गावे आहेत, 1000+ गावे आहेत. मुंबई जे आहे BMC यामध्ये गावे येत नाहीत. हा प्रॉपर सिटीचा एरिया आहे हा BMC, पण रिजन म्हटल्याच्या नंतर येतं, कारण की याच्यामध्ये ठाणे आहे, खाली रायगड आहे, पुन्हा पालघर आहे. तर या थोडासा आहे एरिया, या ठिकाणी गावे आहेत, त्यामुळे गावे जर विचारले तर MMR रिजनमध्ये येतात, हे फक्त लक्षात ठेवा. आता मी वेबसाईटवरून माहिती घेतलेली आहे, तर त्याचे स्क्रीनशॉट घेतलेत आणि ते या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नगर परिषद जर 9 म्हटलं तर कोणत्या कोणत्या नगर परिषद आहेत, तर अंबरनाथची आहे, ही सर्वात मोठी आहे अंबरनाथची, ही लक्षात राहू द्या. अंबरनाथ नगर परिषद ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद, जी की ठाणेच्या आसपास आहे. दुसरी आहे अलिबाग नगर परिषद, ही रायगडमध्ये आहे, अलिबाग ही आहे 3ऱ्या नंबरला. नंतर पेन आहे, पेन पण रायगडमध्येच येत आहे. नंतर उरण आहे, उरणवरती आहे, रायगडच्या वरती. नंतर आहे माथेरान, रायगड. नंतर खोपोली अलीकडच्या साईडला आहे, आपल्याला माहिती आहे, पुणे साईडला. नंतर कर्जत, ही पण पुणे साईडला, हे पण रायगडमध्ये येतं. आणि पालघर नगर परिषद हे वरती येतं, मुंबईच्या वरती. हे जर असं जर बघितलं आपण, ही जर मुंबई आहे तर हे इथं ठिकाणी रायगड आहे, या ठिकाणी ठाणे आहे, आणि या ठिकाणी पालघर आहे.
असा तो एरिया आहे आणि हा समुद्र आहे असा. तर हे जे आहेत उरण, पेन, अलिबाग हे सर्व या साईडला आहेत नगर परिषदा. हा इकडचा एरिया थोडासा अनडेव्हलप आहे कोकणचा खालचा, आणि फक्त पालघरची वरती आहे एक पालघर नगर परिषद. तर तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतात की सर्वात मोठी नगर परिषद कोणती आहे MMR रिजनमधील. तर तुम्हाला माहीत पाहिजे अंबरनाथ नगर परिषद ही सर्वात मोठी आहे. 2.53 तो एरिया आहे. आता बघू मुंबई महानगर व मुंबई महानगर प्रदेशाची माहिती. आता ही पण खूप महत्त्वाची आहे की भौगोलिक क्षेत्र किती आहे पूर्णपणे. बृहन्मुंबईचं किती आहे 437 आपल्याला माहिती आहे. पण मुंबई महानगर प्रदेशाचं किती आहे वरतीच आपण बघितलं होतं किती 6328. हे पाठ करा बरं, यावरती प्रश्न पडू शकतो. 6328 हा सोपा प्रश्न आहे. यावरती जर प्रश्न पडला तर तुमचा चुकला नाही पाहिजे, कारण की बऱ्याच मुलांचा हा कन्फर्म बरोबर येणार की सर्वांनी पाठ केलेलंच असणार की 6328. काही नाही 63 लक्षात ठेवा आणि 28 लक्षात ठेवा, सोपं आहे. बरं, नगरपंचायत एकच आहे ही मात्र पाठ करून ठेवा. खालापूर नगर पंचायत. नगर परिषदा वेगळ्या 9 आहेत नगर परिषदा, पण नगरपंचायत मात्र एकच आहे, लक्षात ठेवा. आता महानगरपालिका मी सांगितलं किती 9 आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी आहे. किती आहे 124.42 स्क्वेअर किलोमीटर, सर्वात मोठी आहे. त्यानंतर ठाणे आहे, नंतर आहे कल्याण डोंबिवली. तर तुम्हाला पहिली माहीत पाहिजे मुंबई महानगरपालिका 1 नंबरला. सर्वात मोठी कोणती म्हटलं तर मुंबई महानगरपालिका, आणि त्यानंतर बाकीच्या लक्षात ठेवू शकता. सगळ्यात छोटी म्हटलं तर पनवेल महानगरपालिका, हे पण लक्षात ठेवा. पनवेल नाही, उल्हासनगर महानगरपालिका, कारण 5.09 आहे, उल्हासनगर ही 5.06 आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ही सर्वात मोठी आहे अंबरनाथ नगर परिषद. हा गव्हर्नमेंटचा सोर्स आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि थोडं 1-2 रिव्हिजन करा. MMRDAच्या वेबसाईटवरून मी हा डेटा घेतलेला आहे. चला तर आता आपण नेक्स्ट बघू. आता बघू आपण प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं. MMRDA ही थेट मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली काम करते. डायरेक्ट मुख्यमंत्री CMच्या अंडरखाली काम चाललेलं असतं MMRDAचं. अध्यक्ष कोण आहेत पदसिद्ध अध्यक्ष, म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो कोणी असेल तो डायरेक्टली हा MMRDAचा अध्यक्ष होणार. आणि उपाध्यक्ष कोण तर नगरविकास मंत्री कोण आहे सध्या एकनाथ शिंदे. हे कोण आहेत नगरविकास मंत्री. हे कधी पण नगरविकास मंत्रीच घेतात का, कारण की हे प्रॉपर ठाणेचे आहेत आणि ठाणे हे शहर आहे. खूप साऱ्या महानगरपालिका वगैरे ठाण्यामध्ये येतात, मग साहजिकच नगरविकास या कारणाने त्यांना फायदाच आहे, त्यामुळे ते नगरविकास घेत असतात. प्रशासकीय प्रमुख कोण असतं तर महानगर आयुक्त, मेट्रोपॉलिटन कमिशनर हे कोण आहेत वरिष्ठ IAS अधिकारी असतात. आता आपण बघूया सध्या या पदावरती कोण कोण आहे ते बघू. आता आपण महत्त्वाचे प्रकल्प अगोदर हे बघून घेऊ, नंतर आपण ऑफिशियल्स बघून घेऊ. महत्त्वाचे प्रकल्प काय आहेत तर मेट्रो रेल्वे प्रकल्प हा MMRDAचाच आहे, गव्हर्नमेंटचा पण आहे, राज्य शासनाचा, पण MMRDAचे पण त्यामध्ये काही जाळे आहेत. तर 14 मेट्रो लाईन्सचे जाळे MMRDA विकसित करत आहे. यातील लाईन 2A हे लक्षात ठेवा, लाईन 2A आणि 7 सध्यात कार्यान्वित आहेत. यावरती प्रश्न पडू शकतो MMRDAने तयार केलेली कोणती मेट्रो लाईन सध्या कार्यान्वित आहे तर कोणती लाईन 2A आणि 7 या 2. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे ज्याला अटल सेतू म्हणतो आपण, अटल सेतू भारतातील सर्वात लांब सागरी सेतू जो शिवडी ते नावाशेवा दरम्यान आहे. हे मेट्रो MMRDAचे मोठे यश आहे. शिवडी ते नावाशेवा हे काय आहे बंदर आहे, आणि शिवडी म्हणजे नवी मुंबईमधून ही नवी मुंबई. जर मुंबईचा आपण जर मॅप बघितला थोडासा, हे अशा प्रकारचा आहे, थोडंसं आत आहे, ही खाडी आहे. तर या ठिकाणून इथं येण्यासाठी खाडीवरून तर या ठिकाणी असं केलेलं आहे.
शिवडी ते नावाशेवा असं ते आहे. लक्षात घेऊन घ्या तुम्ही. ही नवी मुंबई आहे, ही ओल्ड आहे, इथून असं. तर हा जो आहे मधला एरिया, तर तो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या नावाने आहे, याला अटल सेतू म्हणतात. नंतर आहे मोनोरेल. मोनोरेल भारतातील पहिली मोनोरेल चेंबूर ते जेकब. कुठून? चेंबूर ते जेकब. कोणी सुरू केली? MMRDAनेच सुरू केलेली आहे. हे पाठ करून घ्या. MMRDAने सुरू केलेली आहे, चेंबूर ते जेकब. प्रश्न पडू शकतो मोनोरेलवरती. चला आता नेक्स्ट बघू. व्यावसायिक संकुले. दुसरा कोणता प्रकल्प आहे? बिझनेस हब्स त्यांनी सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय? BKC, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये बांद्रा कुर्ला पण म्हणतो, इंग्लिशमध्ये बँड्रा कुर्ला पण म्हणतो, कॉम्प्लेक्स. हे आशियातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून MMRDAने विकसित केलेले आहे. आशियातील, हे खूप महत्त्वाचं आहे. एशियन रिजनमधील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून MMRDAने विकसित केलं आहे. दुसरं ओशिवारा जिल्हा केंद्र. हे BKC प्रमाणेच विकसित केले जात आहे, सध्या सुरू आहे. हे झालेलं आहे विकसित आणि हे सध्या कसं आहे? कंटिन्यू आहे. नंतर उड्डाण पूल आणि रस्ते. आता त्यामध्ये काय? पूर्व मुक्त मार्ग, ज्याला ईस्टर्न फ्रीवे म्हणतो, तो सध्या त्यांनी केलेला आहे. दुसरा सांताक्रूज चेंबूर लिंक, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड ज्याला म्हणतात, तर हे पण त्यांनी विकसित केलेले आहेत. तर हे दोन लक्षात ठेवा आणि हे पण लक्षात ठेवा, ईस्टर्न फ्रीवे. आता मी जेव्हा BMC टॅक्स इन्स्पेक्टरची एक्झाम दिली होती, तर त्यामध्ये बृहन्मुंबईच्या अंतर्गत जेवढे प्रोजेक्ट वगैरे होते त्यावरती प्रश्न पडले होते. त्यामुळे कदाचित MMRD रिजनमधील पण प्रोजेक्ट पडू शकतात आणि त्यात तुम्ही सिव्हिल वगैरे आहात, तर तुम्हाला तर साहजिक पडणं अपेक्षित आहे. आता बघू आता आपण काय होतं, पण तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. पडणार आहे, 100% पडणार आहे, खात्री आहे मला. चला आता नेक्स्ट बघू. आता बघू आपण करंट ऑफिशियल्स. हे मी फोटो डायरेक्ट वेबसाईटवरून घेतलेले आहेत मुद्दामून, कारण वेबसाईटचे ऑथेंटिक डेटा असतो. MMRDAची जी वेबसाईट आहे, तुम्ही त्यामध्ये वेळ घालू नका. मी ते मेहनत करून घेतलेले आहेत. तुम्ही फक्त एवढं बघितलं तरी खूप झालं, कारण जास्त एफर्ट्स देण्यात काही तथ्य नाही. हा एकच व्हिडिओ आणि ते आपण ऑलरेडी अपलोड केलेले काही आहेत पॉलिटी वगैरे, जे पण तुम्ही बघितलेले असतील पुणे PMCसाठी, तर तुम्ही ते पण बघू नका. डायरेक्ट PPTच बघा. जर एखादा कन्फ्युजन वगैरे असेल तर तो तसा एखादा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. एखाद्या टॉपिकविषयी अवघड जात असेल तर शक्यतो बघू नका, जे बघितलं असेल तर. आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी मात्र नक्की बघा, कारण की त्याचा खूप बेनिफिट होत आहे. खूप डिटेल घेतलेला आहे, टॉपिक वाईज गेलेलो आहोत पॉलिटीला. आणि हिस्ट्री जिओग्राफी तर PYQs घेतलेले आहेत. आणि PYQ सोबत भरपूर साऱ्या फॅक्ट्स कवर केलेल्या आहेत एक्स्ट्रा. म्हणजे जर प्रश्न जर इकडे तिकडे गेला तर तो त्यामधून कवर होईल. तर आता आपण 1 बाय 1 बघू आपण कोणते कोणते ऑफिशियल्स आहेत प्रशासकीय अधिकारी. तर आपले जे आहेत श्री एकनाथ शिंदे, हे कोण आहेत? उपमुख्यमंत्री तर आहेतच, नगरविकास मंत्री. आणि याचे कोण आहेत? MMRDAचे ते सर्वोच्च समितीचे अध्यक्ष आहेत. कोणत्या? धोरण ठरविणाऱ्या सर्वोच्च समितीचे अध्यक्ष आहेत. जो MMRDAचा जो डेव्हलपमेंटचा आराखडा असतो, तर त्याची एक समिती असते, कमिटी. तर त्या कमिटीचे अध्यक्ष कोण असतात? नगरविकास मंत्री हे स्वतः असतात. यावरती प्रश्न पडू शकतो. समितीचे अध्यक्ष कोण? तर नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री हे त्या पूर्ण MMRDAचेच अध्यक्ष असतात, पदसिद्ध. आता सध्या जर विचार केला तर डॉक्टर संजय मुखर्जी IAS अधिकारी आहेत. हे मुंबई महानगर चे MMRDAचे सध्या कोण आहेत? आयुक्त आहेत, महानगर आयुक्त. त्यांनी अगोदर काय भूषवले वगैरे त्यावरती प्रश्न पडत नाही, परंतु ते सध्या कोण आहेत? तर संजय मुखर्जी जे IAS अधिकारी आहेत आणि तेच महानगर आयुक्त आहेत. हे लक्षात ठेवा. जून 2023 पासून ते रुजू झालेले आहेत. शिक्षण त्यांचं टोरंटो विद्यापीठातून त्यांनी डिग्री घेतलेली आहे. चार्टर्ड अकाउंटंट आहेत वाटतं ते. तर त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे नाव लक्षात ठेवा. हे आहेत ते. तो एवढा बेसिक पडू शकतो, 1 लाइनर. नंतर बघू आपण 6 महानगर आयुक्त सह जॉईंट मेट्रोपॉलिटन कमिशनर.
हे पण इंग्लिश नाव पण लक्षात ठेवा, इंग्लिशच ठेवा शक्यतो. तर त्यामध्ये कोण आहे, तर हे आहेत आस्तिक कुमार पांडे, आय एस अधिकारी आहेत आस्तिक कुमार पांडे. हे बीडला होते 2019 ते 20 कोविडच्या काळामध्ये आस्तिक कुमार पांडे हे बीडला होते. तर हे कोण आहेत, जॉईंट मेट्रोपॉलिटन कमिशनर. त्या अगोदरचे कोणते होते, कमिशनर होते. यांचं पण नाव लक्षात ठेवा. आस्तिक कुमार पांडे कोण आहेत, जॉईंट मेट्रोपॉलिटन कमिशनर. चला आता नेक्स्ट बघू. आता बघू अतिरिक्त महानगर आयुक्त. अतिरिक्त महानगर आयुक्त कोण आहेत, अश्विन मुदगल. अश्विन मुदगल आय एस अधिकारी आहेत, बघू शकता तुम्ही. तर ते आहेत अतिरिक्त महानगर आयुक्त, ॲडिशनल कमिशनर. काय, ॲडिशनल कमिशनर. यांचं पण नाव तुम्हाला माहीत पाहिजे. 4-5च नाव आहेत, पाठ करून ठेवा, स्क्रीनशॉट काढा वाटलं तर. चला झाले. तर आता आपण बघू MMRDAचे स्थापना आणि प्रशासन काय करते. त्यामध्ये आता बघू, आता एक 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 1 बाय 1 वन लायनर स्वरूपात आपण पूर्णपणे प्रश्न घेतलेले आहेत. आता तुम्हाला एक बेसिक आयडिया आलेली आहे MMRDA काय आहे, त्याच्या अंतर्गत कोण कोण काम करतं आणि कोणाचं काम काय आहे वगैरे वगैरे. जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. व्यक्तींची नावं फक्त लक्षात ठेवा, कारण की सध्याची अपॉइंटमेंट असते त्यावरती प्रश्न पडला तर पडू शकतो. बाकीची डिटेल माहिती आता आपण 1 बाय 1 प्रश्नामधून आता डिटेलमध्ये जाणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी, जिओग्राफी, हिस्ट्री, अशा गोष्टीला आपण हात घालणार आहोत. तर चला आता आपण स्टार्ट करू. MMRDAची स्थापना आणि प्रशासन यावरती प्रश्न बघू काय काय आहेत. MMRDAचे पूर्ण नाव काय आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे, आपण वरती बघितलं आहे. नंतर बघू MMRDAची स्थापना कधीची आहे, 26 जानेवारी 1975. हे पण तुम्हाला सांगितलं आहे, इंदिरा गांधींचा काळ होता. 1984. बरं, कशा अंतर्गत जर विचारलं तर कशाच्या, MMRDA आधी नियम 1974 अंतर्गत. कधीचा कायदा आहे, 1974चा कायदा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. स्थापना झाली 1975ला, पण कायदा 1974चा आहे. त्यानंतर MMRDAचे मुख्यालय कुठे आहे, तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ज्याला काय म्हणतो आपण BKC, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबईमध्येच आहे. तर हे पण मी वरती सांगितलेलं आहे तुम्हाला, वरती इन द सेन्स अगोदरच्या PDFमध्ये PPTमध्ये. MMRDAचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री CM, म्हणजे सध्या कोण आहेत, आपले फडणवीस साहेब. नंतर असतं MMRDAचे सध्याचे महानगर आयुक्त कोण आहेत, कोण आहेत, संजय मुखर्जी. आताच आपण त्यांचा फोटो बघितलेला आहे. ते कोण आहेत, मेट्रोपॉलिटन कमिशनर ते आहेत. नंतर MMRDAचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास. कसा, नियोजनबद्ध, जे शहर वाढते कसं पण वाढायला नाही पाहिजे, तर प्रॉपर त्याची, आता फॉर एक्झाम्पल कसं काय वाढणार, शहर जर वाढायचं नियोजनबद्ध पाहिजे ना. आता फॉर एक्झाम्पल ही जागा आहे, आता हा मुंबई आहे आणि हा मुंबईच्या बाहेरचा एरिया आहे उपनगर, आणि हा आहे ठाणेचा एरिया किंवा रायगडचा एरिया, हा आहे ठाणेचा एरिया. आता या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्याची 1 एकर जागा आहे. आता त्याला काय करायचं आहे, या एकरमध्ये प्लॉटिंग पाडायची आहे. तर तो काय करणार, ह्या MMRDAकडे अगोदर महानगरपालिकेकडे जाणार, महानगरपालिकेकडून कोणीकडे जाणार, MMRDAकडे. त्यांना सांगणार अशी अशी जागा आहे, एवढं एवढं काढते. मग ते प्रॉपर प्लॅनिंगनं सांगणार, तुम्हाला एवढा रस्ता ठेवावा लागेल, जर एवढी जागा आहे तर मध्ये ग्राउंड ठेवावं लागेल, ओपन स्पेस ज्याला म्हणतो आपण, हा ठेवावा लागेल, आणि नंतर तुम्हाला उरलेल्या जागेमध्ये तुम्ही प्लॉटिंग करू शकतात. त्यांचे काही नियम्स असतात, त्या नियमांतर्गत ही झाली काय, वेल प्लॅन सिटी. याच्यामध्ये प्लॅनिंग झाली, नियोजनबद्ध विकास झाला. कसा झाला, नियोजनबद्ध, प्लॅनिंग केली प्रॉपर. यामध्ये जर करप्शन झालं नाही ते खूप उत्तम होतं. तर याचं काय कारण होतं, तेच काय, नियोजन करणे, प्रॉपर प्लॅनिंगने शहराचा विकास करणे. कारण जर नियोजन केलं नाही ना तर खूप प्रॉब्लेम होतो. आपण बघतोय सध्या नियोजित सिटी नसतील तर प्रशासनाला ते हँडल करता करता नाके 9 येतात. तर चला आता नेक्स्ट बघू, MMRDAची स्थापना आणि प्रशासन यावरती बघू आता. तर यामध्ये काय येतं आहे ते बघू आपण. तर MMRDA क्षेत्रात 9 महानगरपालिकांचा
समावेश होतो. किती? 9. आपण मगाशीच बघितलं आहे 9 महानगरपालिका. ते कोणत्या कोणत्या आहेत ते वरती आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे. तरी पण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची पनवेल अँड वसई विरार. एकच आहे बरं, विरार, वसई विरार. ह्या दोन वेगवेगळ्या नाहीत, एकच आहे. ह्या ओळखू शकतात. ही पनवेल रायगडमध्ये येते, सर्वात अलीकडे रायगड अंतर्गत येते. रायगड जिल्हा आहे पनवेलचा. आणि वसई विरार ही पालघर अंतर्गत येते, पालघर डिस्ट्रिक्ट अंतर्गत येते. वरती आहे, मुंबईच्या वरती. वरती म्हणजे कुठं? नॉर्थ साईडला. आणि पनवेल कुठं आहे? साऊथ साईडला. हे लक्षात ठेवा. साऊथ नॉर्थ असा पण प्रश्न पडू शकतो. मॅप लक्षात ठेवा. कसं असते, मॅप ज्यावेळेस आपण डोळ्यासमोर ठेवतो ना, त्यावेळेस फॅक्ट्स ॲटोमॅटिक पिक्टोग्राफिकल मेमरीमध्ये आपल्या सेव्ह होतात आणि तो फायदा होतो. त्यामुळे कधी पण मी कुणी जर मला विचारलं की स्टडी सुरू करायचा असेल MPSCचा वगैरे, तर सुरुवात कोणत्या विषयापासून करायची, तर मी कधी पण सांगत असतो की अगोदर जिओग्राफी करा, जिओग्राफी करा आणि त्यानंतर हिस्ट्री करा. कारण की जिओग्राफी पूर्ण तुमच्या लक्षात आल्याच्यानंतर हिस्ट्री ऑटोमॅटिक फॅक्ट्स तुमच्या प्लेस वाईज लक्षात राहतात. हिस्ट्रीमध्ये जर विचारलं तमिळनाडूमध्ये असं असं झालेलं आहे, मद्रासमध्ये, तर त्यात मद्रास माहीत तर पाहिजे तुम्हाला. ते तुम्ही अगोदर जिओग्राफीमध्ये शिकलेला असाल तर ॲटोमॅटिकच तुम्हाला काय होऊन जाईल, ते पिक्टोग्राफिकल मेमरीमध्ये फिट होईल, मॅप लक्षात येईल वगैरे वगैरे वगैरे. तर MMR क्षेत्रात 9 महानगरपालिका आहेत. हे पण वरती आपण घेतलेलं आहे, लक्षात राहू द्या. MMRDA नगर विकास विभाग, ज्याला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतो. कशाच्या? MMRDA कशाच्या अंतर्गत येतं? आपल्या राज्याच्या. तर ते कशाच्या येतं? एक मिनिट. कशाच्या येतं? तर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं. तेच कारण आहे की नगरविकास मंत्री हे त्याचे कोण असतात? उपाध्यक्ष असतात. मुंबई मेट्रोचे संचालन करणारी मुख्य संस्था कोणती? मुंबई मेट्रोची. बरं, तर कोण? MMRDA हीच आहे. मुंबई मेट्रो त्यांच्या अंतर्गत चालतं. नंतर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, जो सर्वात लांब सागरी सेतू आहे तो कोणता आहे? अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते नावा शेवा, अटल सेतू. लांबी किती आहे? 21 किलोमीटर. हे लक्षात ठेवा, 21.8 किलोमीटर. मुंबई मेट्रो लाईन्स 1 वर्सोवा अंधेरी घाटकोपर 8 जून 2014 रोजी सुरू झालेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. मुंबई मेट्रो लाईन 1 वर्सोवा ते अंधेरी, कुठे? वर्सोवा ते अंधेरी घाटकोपर यामध्ये कधी सुरू झाली? 2014ला सुरू झालेली आहे. सुरुवात कधी झाली मेट्रोची असं जर विचारलं तर तुम्ही 2014, 8 जून 2014 असं सांगू शकता त्या ठिकाणी ऑप्शन जर असेल तर. आणि पहिली मेट्रो होती. आणि पहिली मेट्रो कधी, कुठून कुठं? वर्सोवा ते अंधेरी घाटकोपर. हे लक्षात ठेवा, फर्स्ट होती म्हणून लक्षात ठेवा. आता बघू आपण मुंबई मेट्रोचा ऑरेंज लाईन म्हणजे काय? मेट्रोची ऑरेंज लाईनमध्ये कोणती? तर लाईन 5 ही ऑरेंज लाईन आहे. कोणती? लाईन 5. ऑरेंज लाईन ज्याला म्हणतो ही लाईन 5 आहे. ती कोणती आहे? ठाणे भिवंडी कल्याणचा मार्ग आहे. हे लक्षात ठेवा. लाईन 5 जर विचारली तर ऑरेंज लाईन. मुंबई मोनोरेलचा पहिला टप्पा 2 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू झाला. तर MMRDAची ही मोनोरेल चालवणारी भारतातील पहिली संस्था आहे. कोण ही? MMRDA ही मोनोरेल चालवणारी कोणती आहे? पहिली संस्था आहे. आणि कधी? 2014ला सुरू झालेला आहे पहिला टप्पा. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची जबाबदारी कोणी घेतली? मिठी नदी खूप दूषित झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे, मुंबईमधील ही नदी आहे. तर तिचं पुनरुज्जीवन कोण करणार आहे? तर MMRDA आणि BMC या दोघांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. BMC म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7चे उद्घाटन 19 जानेवारी 2023 रोजी झालेले आहे. 2A आणि 7 ही कोणती? MMRDAने विकसित केलेली आहे. आपण वरती बघितलं, या दोन कोणी केलेल्या आहेत? MMRDAने विकसित केलेल्या आहेत. मेट्रो लाईन 7 जी कोणती आहे? दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व. हे लक्षात ठेवा.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व. याला रेड लाईन, मेट्रो लाईन 2A ही पण काय MMRDAने विकसित केल्यामुळे हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. तर दहिसर ते DN नगर ही येलो लाईन आहे. ही काय लाईन वगैरे असं विचारणार नाही, किंवा म्हणजे कोणत्या लाईन नंबर 7ला रेड आहे का येलो आहे असं काही विचारणार नाहीत. पण असं विचारू शकतात MMRDAने रेड लाईन आणि येलो लाईन सुरू केलेली आहे, तर हो म्हणायचं. किंवा मेट्रो लाईन 7, मेट्रो लाईन 2A या सुरू केलेल्या आहेत, तर हो बोलायचं. आणि कदाचित असं विचारलं की मेट्रो लाईन 7 कुठून कुठपर्यंत आहे, तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व. किंवा मेट्रो लाईन 2A हे कुठून कुठपर्यंत आहे, तर दहिसर हे कॉमन आहे. दहिसरपासूनच MMRDAने सुरुवात केलेली आहे. नारळ या ठिकाणी फोडलं होतं आणि त्यानंतर मग 2 माणसं निघाले. एक गेले अंधेरीला नारळ फोडायला, दुसरा गेला DNA नगर या ठिकाणी. तर असं लक्षात ठेवा, हे दहिसर आहे, एक इकडे एक इकडे, हे लक्षात ठेवा. 2A7 असं. पूर्वमुक्त मार्ग ज्याला ईस्टर्न फ्रीवे म्हणतात, तो MMRDAने बांधलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, ज्यामुळे मुंबई शिवडी ते नवी मुंबई नावाशेवा ज्याला म्हणतो आपण, जोडली गेलेली आहे. हे आपण बघितलं आहे. ट्रान्स हार्बरचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मेट्रो 3 कुलाबा वांद्रे स्पीज ही मुंबईतील पहिली पूर्णतः भुयारी मेट्रो आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, कुठून कुठपर्यंत भुयारी आहे. मेट्रो 3ऱ्या नंबरची कुलाबा ते वांद्रे सिप्स ही काय आहे, पूर्णतः अंडरग्राऊंड आहे. मुंबईतील BKC ज्याला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणतात, तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन प्रस्तावित आहे. कशामध्ये, या BKCमध्ये बुलेट ट्रेनचं आपल्याला काय करायचं आहे, स्टेशन करायचं आहे, प्रस्तावित आहे. यावरती शक्यतो प्रश्न विचारत नसतात, परंतु ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. चला आता नेक्स्ट बघू. मुंबई महानगर प्रदेशाचे म्हणजे ज्याला MMR म्हणतो, एकूण क्षेत्रफळ अंदाजे किती आहे, 6328. बघितलं आहे आपण. MMRमध्ये 5 जिल्ह्यांचा काही भाग येतो, ज्यामध्ये काय मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड हे येतात. MMRमध्ये समाविष्ट असलेले सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे, तर तो रायगड आहे. आणि सर्वात उत्तरेकडे म्हटलं तर तो कोण आहे, पालघर आहे. आणि पूर्वेकडे म्हटलं तर ठाणे आहे. आणि पश्चिमेकडील म्हटलं तर समुद्र आहे. लक्षात ठेवा, समुद्र नाही तर मेन मुंबई आहे, बृहन्मुंबई, ज्याला आपण मुंबई शहर म्हणतो. हा सर्वात पूर्वेकडील आहे. हा पूर्वेकडील आहे, पश्चिमेकडील आहे. पालघर हा उत्तरेकडील आहे आणि रायगड हा दक्षिणेकडील आहे. आणि मुंबई उपनगर हे मध्यभागी येतं असं म्हणू शकता तुम्ही. मुंबईला आता भूगोल आणि लोकसंख्या बघू आपण, त्याविषयी काय आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणे कोणते कोणते, यावरती प्रश्न पडू शकतो. तुम्हाला माहीत पाहिजे, कारण तुम्ही टेक्निकलची एक्झाम देता. मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा हे सर्व पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणे आहेत. कोणाला, मुंबईला. लक्षात ठेवा. नंतर मुंबईतील सर्वात लांब सागरी सेतू बांधण्यासाठी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पाने बेटे जोडली आहेत. कोणता प्रकल्प आहे, हॉर्नबी व्हेलार्ड. मुंबईतील सर्वात लांब सागरी सेतू बांधण्यासाठी. ठाणे खाडीला फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून 2015मध्ये घोषित केलेलं आहे. कोणत्या, ठाणे खाडीला. ठाण्याची जी खाडी आहे त्याला फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून 2015मध्ये घोषित केलेलं आहे. प्रश्न पडू शकतो या ठिकाणी आणि या ठिकाणी पण. मुंबई मेट्रो डेपोचा प्रामुख्याने चारकोप, आरे, कांजूरमार्ग, भोईंदर या ठिकाणी आहे. जे मुंबईचे मेट्रोचे डेपो ज्याला कार शेड म्हणतो आपण, त्यावरून बराच वाद झालेला होता. तर ते कुठे कुठे आहेत, तर चारकोप आहे, आरे आहे, कांजूरमार्ग आहे आणि भाईंदर पण आहे, ज्याला मीरा भाईंदर म्हणतो आपण. आणि याच आरे कॉलनीमधील झाडे वगैरे तोडली होती ह्याच कारशेडसाठी. त्यावरूनच खूप सारा गोंधळ तयार झालेला होता. आपण बघितलं आहे, 1-2-3 वर्षाखालची गोष्ट आहे. तर हे लक्षात ठेवू शकता. नंतर कोस्टल रोड प्रकल्प BMC
मुंबई महानगरपालिका राबवत आहे. कोण? कोस्टल रोड म्हटलं की कोण राबवतं? BMC, MMRDA नाही. IITमध्ये म्हणजे IIT बॉम्बे ज्याला म्हणतो, कुठे आहे? तर पवई मुंबई या ठिकाणी आहे. पवई मुंबई या ठिकाणी आहे IIT बॉम्बे. पवई हा एक एरिया आहे मुंबईमध्ये. तुम्ही कधी मुंबईला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल. चला आता चालू घडामोडी बघू, ज्या की आत्ता एक्झामच्या हिशोबाने म्हणजे मुंबईशी रिलेटेड किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गोष्टी त्या घेतलेल्या आहेत मी. बरं, चालू घडामोडीवरून लक्षात आलं, आजच आता मी आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. ग्रुप बीची डेट वाढून दिलेली आहे 2026ची. याचं कारण मला असं वाटते की टेक्निकलचे जे पदे आहेत, संवर्ग ज्याला म्हणतो आपण, तर ते कदाचित ॲड होणार आहेत. तर तुम्ही ग्रुप बीचा फॉर्म भरून घ्या, नाहीतर वेट करू शकता. टेक्निकल ते तशी देतील तुम्हाला डेट कदाचित. आणि ग्रुप सीमध्ये कदाचित 2000+ जागा असणार आहेत ग्रुप सीमध्ये. तर त्याचा पॅटर्न जर असेल तर कदाचित प्रिलिम्स जसा राज्यसेवेचा आहे आणि नंतर मेन्स असाच असणार आहे. मेन्सला तुम्हाला मराठी, यामध्ये असा फायदा होईल तुमचा की यामध्ये मराठी इंग्लिश तुमचं कॅन्सल होऊन जाईल. जर तुम्ही सरळ सेवेच्या मार्गे गेलात तर त्या ठिकाणी मराठी इंग्लिश तुम्हाला करावं लागतं, पण सरळ सेवा बहुतेक घेणार नाहीत, जो मला अंदाज आला आहे त्या ठिकाणी. कारण की त्यांना मिनिमम एक्झाम घ्यायचे आहेत. एका एक्झाममध्ये सर्व विद्यार्थी घ्यायचे आहेत, तर एका प्रिलिममध्ये ते सर्वांसाठी एकच प्रिलिम ठेवणार आणि नंतर मेन्सला प्रत्येकाचा वेगळा असणार. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला या गोष्टीची पूर्ण डिटेल माहिती जेव्हा पण ॲड वगैरे येईल त्यावेळेस तुमच्यासाठी, टेक्निकल मुलांसाठी मी पर्सनली सेपरेट आपले यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे. कोणते बुक वाचायचे, मिनिमम जर आता 40-45 दिवस जे काही राहतील तर त्यामध्ये मिनिमम पुस्तकं वाचून कसं काय स्कोअर वाढून कशा प्रकारे प्रिलिम्स क्रॅक करता येईल. कारण की प्रिलिम्स क्रॅक करणं खूप गरजेचं आहे. मेन्सला मग तुमचं टेक्निकलचंच कॉम्पिटिशन राहील. फक्त प्रीला काय प्रॉब्लेम होणार आहे, कारण की टेक्निकलचे मुले असतीलच, पण काही म्हणजे जे सिव्हिल झाले, ज्यांचं मेकॅनिकल झाले, ते जनरल स्टडीचा अभ्यास करतात, GSचा. परंतु ते फॉर्म कशातून भरणार? सिव्हिलचा पण भरणार, टेक्निकलचा, कारण ते क्रायटेरिया पास होतात आणि ते तुमचा कट ऑफ वाढवणार. मेन्सला ते देणार नाहीत टेक्निकल, ते GSच देणार. परंतु मेन्सलाच तुम्ही जर पोहोचला नाहीत तर उपयोग काय? जर 10,000 मुले घेतली मेन्सला, 10,000, तर त्यापैकी 5,000 हे असेच असणार. मग जे 5,000 ओरिजिनल टेक्निकलचे पास झालेले आहेत तर त्यांचं कॉम्पिटिशन फक्त 5,000च असेल, त्यांच्यासाठी सोपं असेल. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही स्टडी करत राहा. ही ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी असणार आहे MPSCची. 2,000 जागा म्हणजे साध्या नाहीत. तर तुम्ही ह्या 1-1.5 महिन्यातच ॲड येऊन, 15 दिवसातच ॲड येऊन जाणार आहे. तुम्ही कनेक्ट राहा आपल्या चॅनलची तर लिंक आहेच आपली. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या यूट्यूबवरती पण मी डिटेलमध्ये त्यावरती व्हिडिओ मी करणार आहे. मग जे जॉबवाले आहेत, पार्ट टाईम करतायत, हे सर्वांचा विचार करून मी तो डिटेल मी सांगणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. मला माहिती आहे कसं काय, माझा 70+ स्कोअर असतो प्रीला. तर मेन्सचं बघू काय होतं आहे, पण प्रीचा मला फार कमी वेळेत, मी 2च वर्षामध्ये, कारण मी UPSCचं प्रिपरेशन करत होतो, त्यामुळे मी MPSC कधी दिलेलं नाही. परंतु MPSC आता मी ह्या 2 वर्षामध्ये 24 आणि 25मध्ये दिलेली आहे. यावर्षी पण दिलेली आहे 25ची. तर 70+71चा स्कोअर येतो आहे. तर अजून काय कट ऑफ आलेलं नाही, बघू आता काय होते. तर त्याचे काही ठोकताळे असतात, ते आता अंदाज आलेला आहे मला, तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. म्हणजे काय ती काय जादू वगैरे नाही आहे, परंतु ठीक आहे की बाबा एवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कमी वेळेमध्ये. त्याला फोकस केला तर होऊन जाईल. तर तुम्ही कनेक्टेड राहा, एवढंच मला सांगायचं आहे. याचं काय मार्क सांगण्याचे वगैरे माझी काही प्रशंसा नाही आहे, परंतु याचं गांभीर्य तुमच्या लक्षात यावं, हाच माझा उद्देश आहे. आणि माझी कोणता क्लास वगैरे नाही आहे की मी तिथे तुम्हाला घेऊन जाईल, असं काहीच नाही. मी यूट्यूबला सर्व माहिती शेअर करणार आहे. तर चला आता वेळ न घालवता आपले कंटिन्यू करू. 2024चा महाराष्ट्र भूषण
पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर कोणाला? राम सुतार यांना मिळालेला आहे. ते मूर्त्या वगैरे बनवतात ते आहेत. राम मंदिरातली मूर्ती त्यांनीच बनवली आहे आणि आपली स्टॅच्यू ऑफ युनिटी पण यांनीच. 100व्या वर्षी वयाच्या, वय किती होतं यांचं? 100, 2024चा महाराष्ट्र भूषण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव दिलं आहे? कोणाचं? पनवेलच्या त्या ठिकाणी आहे. तर लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम कोणाला दिले? तर बघितलं आहे तुम्ही, अदानीला दिलेलं आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प. सूर्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पालघर जिल्ह्यातील असून, कारण सूर्या नदी आहे पालघरमध्ये, लक्षात ठेवा. पालघरमध्ये एक सूर्या नावाची नदी आहे. असून हा MMRDAचा प्रकल्प आहे. कोणाचा आहे? MMRDAचा प्रकल्प आहे. 2023-24मध्ये भायखळा रेल्वे स्टेशनला युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. कोणत्या रेल्वे स्टेशनला? तर कोणत्या? भायखळा रेल्वे स्टेशनला. मुंबईतील समुद्रातील तेल क्षेत्राचे नाव काय? ते काय आहे? मुंबईमध्ये एक तेलाची विहीर आहे समुद्रामध्ये. कोणती आहे ती? मुंबई हाय नाव आहे तिला. मुंबई हाय. 1974ला ती खोदलेली होती. चला नेक्स्ट बघू. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे? तर कोणती आहे? धारावी, सर्वांना माहीत आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखतात? तर फिरोजशाह मेहता यांना. यावरती प्रश्न पडला तर आला पाहिजे. मुंबई शहर डेव्हलपमेंट जे झालं ना ब्रिटिशांच्या काळामध्ये, तर किती? 1884च्या आसपास स्टार्ट झालं समजा डेव्हलपमेंट, ते 1905च्या आसपास. तर या काळामध्ये फिरोजशाह मेहता हे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये कमांड होती. ते मुंबई महानगरपालिका वगैरे वगैरे सर्व गोष्टीमध्ये फिरोजशाह मेहता यांची कमांड होती आणि त्यांनाच मुंबईचा अनभिन्न शहेनशाह पण म्हटलं जातं. कंबाईनला प्रश्न पण पडला होता, आय थिंक राज्यसेवेला पडला होता, की 1884 ते 1905च्या दरम्यान मुंबईचा अनभिन्न बादशाह कोणाला म्हणतात? तर त्या ठिकाणी फिरोजशाह मेहता यांचं नाव आहे. जर ह्याच्या अगोदर विचारलं असतं ना, याच्या अगोदर, तर मग त्या ठिकाणी फिरोजशाह मेहता यांचं नाव आलं नसतं. मग कदाचित नाना शंकर शेट यांचं नाव आलं असतं 84च्या अगोदर, म्हणजे 70च्या अगोदर. तर चला, मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वात मोठे धरण कोणते? तर कोणते आहे? भातसा सर्वात मोठं धरण आहे जे मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट शहर कोणतं आहे? तर नवी मुंबई महाराष्ट्रातील. नावाशेवा बंदराला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे नाव देण्यात आलेले आहे. हे नाव लक्षात ठेवा. नावाशेवाला काय म्हणतात? JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचे जुने नाव काय? तर काय नाव आहे? व्हिक्टोरिया टर्मिनल्स हे नाव आहे. ओल्ड नाव हे आहे, हे न्यू आहे. मुंबईचे प्रवेशद्वार ज्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात, 1924मध्ये बांधले आहे. कधी बांधलं आहे? 1924ला. हे लक्षात ठेवा, 1924ला बांधलेलं आहे. गेटवे ऑफ इंडिया, ताजमहालच्या ठिकाणी. हे असं गेट आहे, या ठिकाणी ताजमहाल हॉटेल आहे आणि हा असं काय आहे? समुद्र आहे. या ठिकाणी हॉटेल ओबेरॉय आहे. या ठिकाणी असे कबुतरं असतात, त्यांना खाऊ घालतात लोक, असं लक्षात ठेवा. हे असं समुद्राचा किनारा आहे, हे सगळा समुद्र आहे असं. मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय कोणते आहे? तर भाऊ दाजी लाड. कोणते? यावरती प्रश्न पडला तर चुकू शकतो तुमचा. सर्वात जुने विचारले कोणतं आहे? भाऊ दाजी लाड. महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी मुंबई येथे 1854 साली स्थापन झालेली आहे. कोण आहे? दावरजी कापर. दावरजी लक्षात ठेवा. मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1990ला झालेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबई शहरामधून एक भाग वेगळा काढला, उपनगर. तुम्हाला मी म्हटलं हा मुंबई होती, वाढत 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 गेली, मुंबईमध्येच होतं. मग शेवटी म्हटले बाहेरच्या एरियासाठी आपण सेपरेट जिल्हा करू, त्याचं नाव दिलं मुंबई उपनगर. हा कधी? 1 ऑक्टोबर
1990मध्ये शरद पवार साहेब हे आपले कोण होते? मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. तर 1990मध्ये 1 ऑक्टोबर 1990मध्ये त्यांनी हा डिसिजन घेतला आणि मुंबई उपनगर हे वेगळा जिल्हा झाला. पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर ती कधी झाली? 1 ऑगस्ट 2014ला. त्यावेळेस कोण होतं CM? तर पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण हे CM होते. नंतर MMRमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर किती? 5. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. 5 जिल्हे पाठच करा. 5 पांडव. 5 पांडवामध्ये मुंबई शहर आणि उपनगर हे तर पाठच पाहिजे तुम्हाला. मुंबई शहर, मुंबई उपनगर. मग येतो खालचा साईडचा पूर्वेकडचा ठाणे, नंतर येतो खाली साऊथचा रायगड, नंतर वरचा येतो पालघर. 1 2 3 4 5 झाले 5. आणि ह्या 2 जिल्ह्यांची निर्मिती लक्षात ठेवा. यावरती प्रश्न पडू शकतो. फॅक्ट्स आहे, यावरती प्रश्न 100% पडू शकतो. चला, थँक्यू, धन्यवाद. आता पूर्ण या व्हिडिओमध्ये मी माहिती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता तुम्ही एवढाच व्हिडिओ बघा, व्यवस्थित याची माहिती बघून घ्या आणि एक्झामला जा. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. फार कमी प्रश्न पडणार आहेत. 5 सर्व मिळून जर म्हटलं तर 4-5 प्रश्न पडतील आणि बाकीचे GSचे प्रश्न आपल्या प्रिव्हियस जे व्हिडिओ आहेत त्यामधून कवर होत आहेत. तर तुम्ही ते बघून घ्या. ज्यांनी बघितले नसतील डिटेल बघा पूर्ण. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पॉलिटीचा पार्ट 3, 3 आहेत पार्ट, ते बघा. हिस्ट्रीला 2 आहेत, ते बघा. आणि जिओग्राफीचे पण 2 आहेत, ते पण बघू शकता. करंट अफेअर्ससाठी जर बघायचे असेल तर मी ऑलरेडी आपल्या वीकली करंट अफेअर्समध्ये सर्व एप्रिल एंडपर्यंत सर्व कवर केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्याचा पण खूप फायदा होईल, कारण खूप महत्त्वाचं मी घेतलेलं आहे. माझा कोणताही क्लास नसल्यामुळं मी कोणतीही गोष्ट स्किप करत नाही. जे काय आहे ते टाकून देतो. असं काही नाही की क्लासेसचं कसं असतं, क्लासेसवाल्यांचं काही गोष्टी ठेवायच्या, काही गोष्टी बॅच घेतल्याच्या नंतर द्यायच्या. तर माझ्याकडे तसं काही नाही. जे आहे ते हेच आहे. तुम्हाला काही अडचण वगैरे असेल, काही विचारायचं असेल कोणती MPSC विषयी कशाविषयी, तर @VijaySingh19 हा माझा टेलिग्राम ID आहे. टेलिग्राम ID, या IDवरती तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. मी पर्सनली वैयक्तिक मी स्वतः रिप्लाय देतो. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल वगैरे मी लिंक टाकतो, तुम्ही जॉईन करून घ्या. सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, कारण मी जर MPSCची वगैरे ॲड आली त्याच्यामध्ये डिटेल सर्व गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर सबस्क्राईब केलेला असेल तर तो तुमच्यापर्यंत येईल. नाहीतर मग तो नाही आला तर मग तुमचं नुकसान होऊन जाईल. मी त्याला काही करू शकत नाही. तर चला, तर तुम्हाला विश यू बेस्ट लक किंवा ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.